मोठा महोत्सव म्हणून आपण याची आता स्वीकृती दिलेली आहे. बरोबर. त्यामुळं हा तेवढ्या जल्लोषातच मुंबईत साजरा होणार आणि आपण पाहतो आहोत, मूर्त्यांचा विषय असो, बाकी विषय असो, हं. या बाबतीत एकदम सकारात्मक भूमिका घेऊन आपण या गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत आणि मूर्तिकारांच्या पाठीशी उभे राहिलो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कायम उभे आहोत. हं. बघा कधी कधी आपला भावना आणि न्यायालय यामध्ये कुठेतरी तडजोड आपल्यालाही करावी लागते. हं. हं. न्यायालयाने जे म्हटलंय तर हेही बरोबर आहे की काही ठिकाणी डीजेचा आवाजाचा असा दणदणाट असतो, छोट्या छोट्या गल्ल्या असतात, दाटीवाटीने त्या ठिकाणी मिरवणुका चाललेल्या असतात आणि प्रचंड आवाज म्हणजे ज्याची मर्यादा खरोखर आपण कमी करू शकतो. पण आपणही पाहू शकतो की गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा असते तेव्हा कुणाचा डीजे आवाज जास्त करत होता. अशा वेळेला ह्या तिथल्या नागरिकांना त्रास होत असतो आणि मग हं. त्यातूनच लोक न्यायालयामध्ये धाव घेतात आणि मग न्यायालयाला आदेश द्यावा लागतो. पण तरीही आमचं म्हणणं आहे की यातनं काही मार्ग काढता येऊ शकेल का? कारण शेवटी असं आहे की आपल्या हिंदू धर्मांच्या वेळेसच हे असे अनेक प्रकार येतात आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भावना एकदम टोकाच्या असतात. त्यामुळे यातनं काही मार्ग काढता येईल का? आवाजाची मर्यादा ठेवून आपण या गणेशोत्सवाच्या आगमनाच्या मिरवणुका, विसर्जनाच्या मिरवणुका या शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला करता येईल का? आम्ही नक्कीच त्याबाबत शासन विचार करेल. कारण एका बाजूला आपल्याला हं. न्यायालयाचा सन्मान बरं. देखील राखायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी पूर्ण उभं राहत असताना कुठेही हा जल्लोष, हा आनंद हा कमी होणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेणार आहोत. म्हणून मी मगाशी जोडताना म्हणालो की मूर्त्यांच्या उंचीचा विषय होता, प्लास्टर ऑफ पॅरिसचा विषय होता. हं. त्यावेळी पाहिलं असेल की शासन कशा पद्धतीनं या गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. निश्चित. हं.